स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। देशभरात व राज्यभरात सातत्याने होणाऱ्या नीट आणि इतर परीक्षांच्या पेपरफुटीमुळे तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध घोटाळ्यांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे। या गंभीर प्रकारांचा निषेध नोंदवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज खामगाव येथे विद्यार्थी कृती समिती व विविध विद्यार्थी संघटनांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली। दिल्ली येथील जंतर मंतरवर सोनम वांगचुक, अभिजित दीपके आणि हजारो विद्यार्थ्यांचे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत हे आंदोलन करण्यात आले। नीट पेपर फुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, शिक्षण घोटाळा आणि पेपरफुटी प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अधिसंख्या आणि नुकसान भरपाई, पेपरफुटीच्या मनस्तापामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 1.5 कोटीची भरपाई देण्यात यावी, परीक्षांमधील पारदर्शकता टिकवण्यासाठी MPSC व इतर महत्त्वाच्या परीक्षा ऑनलाईनऐवजी ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, सर्व प्रकारच्या भरती व प्रवेश परीक्षांमध्ये पारदर्शकता आणून पेपरफुटीचे प्रकार तात्काळ थांबवण्यात यावेत। देशात 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे। जर सरकारने तातडीने कठोर पावले उचलली नाहीत तर दिल्लीतील आंदोलनाच्या धर्तीवर खामगावातही अधिक तीव्र आणि उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही विद्यार्थी कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे। दिल्लीच्या जंतर मंतरवर जे सोनम वांगचुक यांचं उपोषण आणि अभिजित दीपके यांचं जे आंदोलन चालू आहे, विद्यार्थ्यांची वारंवार होणारी पेपरफुटी तसेच MPSC ऑफलाईन झाली पाहिजे यासाठी जे आंदोलन चालू आहे, विविध मागण्या घेऊन आज आम्ही उपविभागीय कार्यालय यांच्या मार्फत नरेंद्र मोदी साहेबांना निवेदन सादर केलेलं आहे की जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा हा अतिशय गंभीर आहे। विद्यार्थ्यांच्या या देशामध्ये नीट पेपर फुटतो आणि 22 लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं नुकसान होतो, खेळ होतो, तर त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी हा न्याय मिळाला पाहिजे। कुठपर्यंत विद्यार्थ्यांनी गप्प बसायचा, अन्याय सहन करायचा, त्याविरुद्ध आम्ही एक छोटासा बंड पुकारून या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे आणि तात्काळ सरकारने धर्मेंद्र प्रधान जे की केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा आम्ही ज्या स्वरूपामध्ये दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे त्याच स्वरूपामध्ये तीव्र आपण खामगावमध्ये आंदोलन आम्ही करणार, याची सरकारने दखल घ्यावी। देशात आणि राज्यात जे शिक्षण घोटाळा होत आहे, पेपरफुटी होत आहे, अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्यासुद्धा केलेल्या आहे, तसेच दिल्लीच्या जंतर मंतरवर अनेक विद्यार्थ्यांचं न्याय आणि हक्कासाठी आंदोलन सुरू आहे। काल आपण बघितलं विद्यार्थ्यांना तिथं मारहाण करण्यात आली। या देशाचे महान वैज्ञानिक ज्यांना बाहेर देशामध्ये खूप मानलं जातं असे सोनम वांगचुक यांना सुद्धा तिथं डिटेन करण्यात आलं होतं, त्यांचं उपोषण सुरू होतं। या सर्व समर्थनात आम्ही आज विद्यार्थी कृती समिती खामगाव म्हणजे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय विद्यार्थी जे संघटना आहे त्यांचे सर्व प्रतिनिधीच्या वतीने आज आम्ही उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान यांना एक निवेदन सादर केलं आहे। याच्यामध्ये शिक्षण घोटाळा करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात यावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच विद्यार्थ्यांनी ज्यांनी आत्महत्या केली त्यांना 1.5 कोटी रुपये त्यांच्या घरच्यांना मोबदला मिळायला पाहिजेत आणि जे शिक्षण फुटी होते ते तात्काळ थांबायला पाहिजे, यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।